फिक्स नाव दिलं, प्रारंभिक फिक्स रेट. तो किती आपण एक्स मानायचा का, त्याला आपण एक्स मानू. आणि पर किलोमीटर ना, प्रत्येक किलोमीटरला वेगळं, तर तो काय आपण काय करू की तो काय नियम काय आहे की वाय रुपीज पर लिटर असा नियमाने तो चाललेला आहे की एका वाय रुपये काय घेतो तो वाय रुपीज एका लिटर मागं, अशा दोन किमती. चला पहिली कंडिशन काय म्हटली बघा. एक व्यक्ती टॅक्सीने 10 किमी अंतर कापण्यासाठी 160 रुपये देतो. पहिल्याने काय 10 किलोमीटर, एक जण आला गाडीत बसला, 10 किलोमीटर गेला, त्याने 160 दिले. हे 160 मध्ये काय होतं की स्टार्टिंगचा रेट ऍड होता, स्टार्टिंगचा रेट अधिक प्रत्येक किलोमीटरला किती वाय होतं, प्रत्येक किलोमीटरला वाय रुपये. 10 किलोमीटरला किती झालं 10 वाय रुपये, एवढे रुपये झाले बघा. हे एका किलोमीटरचे वाय, 10 किलोमीटरचे 10 वाय अधिक स्टार्टिंगचा रेट, असे टोटल त्यांनी त्याला 160 रुपये दिले. कळलं. दुसऱ्या व्यक्तीचं काय, इतर व्यक्ती 16 किमी अंतर कापण्यासाठी 270 देते. ठीक आहे. आणि त्यासाठी टॅक्सी चालक काय करतो, काही निश्चित दराच्या दुप्पट दर आकारतो. मग ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस एक जण 276 देतोय का, एकाने किती दिले टोटल 276 दिले. त्यांनी हे जे 276 कसे घेतले होते, त्याला किती 16 किलोमीटर अंतर घेऊन गेला, टोटल 16 किलोमीटर अंतर घेऊन गेला. एका किलोमीटरला वाय, या 16 किलोमीटरचे 16 वाय झालं. एवढं तर कळालं की 16 किलोमीटरचे 16 वाय झालं अधिक स्टार्टिंगचा जो एक्स दर आहे ना, तो त्यांनी काय केला, ह्या वेळेस त्यांनी दुप्पट घेतला. जर 5 रुपये घेतो तो आता 10 रुपये घेतले, सुरुवातीचे 10 रुपये आणि किलोमीटरचे वेगळे, त्यांनी तो दुप्पट घेतला तर तो 2x झाला. कळालं, हा 2x झाला. हे असं त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे यांनी हे काढलं. तुम्हाला माहिती, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आता का टॅक्सीचे प्रति किलोमीटरचे दर किती, म्हणजे टॅक्सीचे वाय काढायचे, वाय काढायचे तर एक्स कट करावा लागतो. ठीक आहे. नीट बघा, हा एक्स समान करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, वर 2 ने गुणू शकता. ठीक आहे. चला काय करू बघा, इथं एक्स सोबत काय आहे, इथं 2 आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1 असतो. हे दोन्ही समान करण्यासाठी काय करतो आपण, इथं 2 इथं पण 2 करतो. इथं 2 साठी पूर्ण इक्वेशनला 2 ने गुणा. पूर्ण इक्वेशनला 2 ने गुणल्यावर काय येईल रे, पूर्ण इक्वेशनला जर मी पूर्ण इक्वेशनला याला 2 ने गुणा, पहिला 2x होईल अधिक 10 ला दुप्पट होईल, 10 20 वाय होईल, आणि ती 160 च्या दुप्पट 32 तर 320 होईल. दुसरं इक्वेशन आहे आपलं, ते ऑलरेडी तसं ठेवा. ठीक आहे. हे असं होतं. चला आपल्याला वाय विचारलं बघा, टॅक्सीचे प्रति किलोमीटर वाय विचारलं तर एक्स काढून टाका. 2x कट करण्यासाठी आपण यांची वजाबाकी करू. चला 2x मधून 2x गेला कट झाला. 20 मधून 16 वाय गेले, 4 वाय उरले बरोबर. 320 मधून 276 गेले, ते 20, चला 276 आणि 24 300 आणि ते वरचे एक्स्ट्रा म्हणजे 44 झाले. 44 झाले बरोबर. वाय बरोबर काय येईल, वाय बरोबर 44 भागिले 4 बरोबर 11 रुपये. कळलं, बरोबर 11 रुपये. म्हणजे काय करतो